तर कालच्या पेपरनुसार त्या चिठ्ठ्याबद्दल मी तुम्हाला असं सांगेन नाही की तुम्ही पण चिठ्ठ्या नाही कॉपी करा. कॉपी करणं हे चांगलं नसतं आहे, पण आपलं एक हे असावं बॅकअप प्लॅन असावं. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असं एक 3 प्लॅन तर असावं कमीत कमी. शिवाजी महाराज पण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी ठेवत होते. प्लॅन ए जर नाही वर्क झालं तर प्लॅन बी, प्लॅन बी नाही झालं तर प्लॅन सी, असं तिन्ही. असं आपल्या लाईफमध्ये पण प्रत्येकाला ठेवायला पाहिजे. आता इंजिनिअरिंग, आता मी इंजिनिअरिंगला आहे, मला जर जॉब नाही भेटलं तर माझ्याकडे एक प्लॅन बी असावं. ते मी त्यावेळी नाही विचार करणार की मला जर जॉब नाही भेटलं तर त्यावेळी 4th इयरला आत्तापासूनच डिसाईड करून ठेवायचं की आपलं प्लॅन ए काय असणार, बी काय असणार आणि सी. मॅक्सिमम सीपर्यंत जावा, नंतर ते डीचं गरज नाही एवढं काय. तेच मग तसं माझं मोटिव्ह होतं. माझं पहिलं प्लॅन ए काय होतं, प्लॅन ए पहिलं आपण स्वतःवर ठेवायचं की मी अभ्यास करून जाणार, याला प्लॅन ए. मग प्लॅन बी मध्ये काय करायचं, जर मी अभ्यास करून आलो आणि मला आलं नाही किंवा चुकलं किंवा मला त्यावेळी आठवलं नाही तर मी बाजूच्याला बघणार. बाजूला माझं प्रशांत होतं, परशा होतं. मग ते हुशार आहे, त्यांनी का सगळं सांगतात या बाजूला पण असं, त्याला प्लॅन बी म्हणतात. तर प्लॅन ए पण चाललं नाही, प्लॅन बी पण चाललं नाही. सर लय स्ट्रिक्ट आले, आपल्याला आठवलं पण नाही आणि बघून पण लिहिता येत नाही दुसऱ्याचं. प्लॅन सी चिठ्ठ्या. काय न वर्क झालं तर चिठ्ठी काढायची असते. आणि चिठ्ठ्या करायचं पण असं एकदम ट्रिक असतं. जर एकदम तुम्हाला ओळखीचे सर असले तुमच्या कुठले तर, आणि तुम्हाला माहीत आहे त्यांचा स्वभाव की त्यांनी एवढे स्ट्रिक्ट नाहीत, तर पहिल्या अर्धा तासात जेवढं सगळं चिठ्ठी नेलं ना सगळं उरकून टाकायचं, पटापटा लिहायचं. जर सर लई सोपे आले तर नंतर ना चिठ्ठ्या फाडून फेकायचे, काही पण करून टाकायचं, दुसरीकडे फेकून टाकायचं, ठेवायचं नाही. चेकिंगला आले सापडलं तर संपलं. मग जर सर असं जरा स्ट्रिक्ट असले लास्टपर्यंत असं 1 तास उरलं ना, 3 तासाचे पेपर असतात. सर शिफ्टमध्ये असं बदलत असते, 1.5 तासाला सर बदलते. ते 10 ते 15 मिनटासाठी सर बदललेले असते, तर मग दुसरे सर येतात. त्यावेळी जर सोपे सर असं स्ट्रिक्ट न घेणारे सर असले तर या पटकन चिठ्ठी खोला बराबर लिहा. जर त्यावेळी पण स्ट्रिक्ट सर आले तर त्याच 15 मिनटात काय करायचं नाही, उगी शांत बसायचं. म्हणलं आपलं लिहायचं जेवढं आठवलं तेवढं. नंतर ना ते जे आधीचे सर परत आले ना, मग त्यांनी शांत असते. त्यांनी त्यांचा हाफ टाईम झालेला असतं. हाफ टाईम त्यांनी एवढं काय लक्ष देत नसते. तर जर लई स्ट्रिक्ट असले तर त्यांनी लक्ष देते. त्यांच्यात पण सांगतो, लास्टचे पेपर संपायचे अर्धा तास किती पण स्ट्रिक्ट असू दे सर, थोडं मोकळं सोडत असते. त्यावेळी आपण डोक्याचा वापर करून सगळं पूर्ण सिनॅरिओ स्कॅन करायचं असतं. कधी पण कसं पण कॉपी करायचं नसतं. मी माझ्या या हातात बघा असं ठेवलेलं, असं माझ्यासमोर एक पोरगी होती, तिच्या पाठीच्या मागं असं इथं पामवर एवढंच ठेवून पटपट लिहिलो. लई फास्ट, एकदम फास्ट. सर असं बसून उठोस तर माझं चिठ्ठी संपलेलं लिहून. मग तसं नंतर ना सर जर जेव्हा फिरत असते तर इकडून तिकडून, मग इथं चिठ्ठी घ्यायचं, इथं पायावर ठेवायचं लॅपवर, थोडं असं खाली बघितल्यावर करायचं आणि लिहायचं. झालं, पटपट लिहायचं असतं. एकदा चिठ्ठी काढलं ना लगेच लिहून संपवायचं, जास्त वेळ ठेवायचा नाही. जास्त वेळ ठेवलं ना आपण सापडतो. मग तेच हे मी तुम्हाला असं म्हणत नाही की चिठ्ठ्या कॉपी करा, चिठ्ठ्या न्या, पण आपल्याकडे बॅकअप असावं. चिठ्ठ्या न्या पण सापडू नका. माझे असे मित्र पण आहेत की ज्यांनी चिठ्ठ्या नेले तर ते काढतच नाही, त्यांचं रिग्रेट राहतं. मला पण एक होतं रिग्रेट की घाबरून मी काढलोच नाही. चिठ्ठ्याचं पण ट्रिक असतं, सगळ्यांना जमत नसतं. ते क्वेश्चन काढायचे पण ट्रिक असतात. आणि किती जण तर क्वेश्चन पेपरमध्ये जे क्वेश्चन यायचे लई कमी चान्सेस आहेत त्याचे चिठ्ठ्या नेतात. आता एक माझा मित्र होता, मागच्या पेपरला त्यांनी 9 चिठ्ठ्या आणलेला, एक पण प्रश्न पडला नाही. आणि मी कालच तुम्हाला तसं दाखवलं, 6 प्रश्न होते, नाही 5 प्रश्न होते, 5च्या 5 एक्झाममध्ये. ॲनालाइज सगळं करून हे असतं. वो बोलते हैं ना, नकल करने के लिए भी अकल की ज़रूरत पड़ती है, वरना शक्ल बदल जाती है.
इसलिए नकल भी ऐसा करो की सामने वाले को पता भी ना चले की आप नकल कर रहे हो. सगळं खेळ या जास्त आहे. जर तुमचं हे शार्प असेल तर तुम्ही जगात किती मोठं काम करू शकतात. मग डोक्याला डेव्हलप करा. चला दॅट्स इट फॉर ऑल. नाही बे, दॅट्स ऑल फॉर इट. काय असेल ते. दॅट्स ऑल फॉर टुडे. तर ते काल व्हिडिओ टाकायचं राहिलेलं की या पॉईंटसाठीच. मग आज दिवसभर कामातच गेले, बाहेरच होतो. उद्या PPS पेपर आहे. आता बघू, क्वेश्चन ॲनालाइज करू. आणि 6 वाजलेत, खेळायला पण जायचं आहे. तेच आता 15-20 मिनटात पटकन क्वेश्चन ॲनालाइज करतो, मग खेळायला जातो. नंतर जिम हे ते सगळं चालूच आहे. ते जरा पिंपल्स जास्त व्हायला. चला काय नाही. Okay, that's all for today. See you guys in next video.